दरम्यान ऋषीराज सावंतच्या फसलेल्या बँकॉक दौऱ्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर त्याचे बंधू त्याची बाजू सावरण्यासाठी पुढे आलेत। ऋषीराज सावंत बिझनेस ट्रिपसाठी बँकॉकला जात होते असं बंधू गिरीराज सावंत यांनी सांगितलंय। साधारणतः 3-3:30 वाजता माझा जो लहान भाऊ आहे ऋषीराज तानाजी सावंत हा साधारणतः 3-3:30ला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा फोन ट्रेस होत नव्हता आणि फोन लागतही नव्हता। त्यामुळे सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काही सापडत नसल्यानं अर्जाचा आम्ही तपास घेतला। कुणालाच कुठं काही सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला FIR केला आणि त्या ठिकाणी साधारणतः 10 दिवसाखालीच तो दुबईला गेला। दुबईला जाऊन आल्याच्या नंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळं, त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेला। पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले म्हणून आम्ही आपल्या सिंहगड पोलीस स्टेशनला FIR फाडला। त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही, आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो, तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं म्हणून आम्ही अपहरणाचा किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला।